हाय गाईज, माझ्या या हॅप्पी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत श्रावण सोमवारच्या उपवासासाठी वरईचा सुटसुटीत उपमा। हा उपमा अतिशय चविष्ट आणि पचायला हलका असतो आणि अवघ्या 10 मिनिटात तयार होतो। त्यासाठी लागणारे साहित्य: वरीचा तांदूळ 1 कप, बारीक चिरलेला बटाटा 1, चिरलेल्या हिरव्या मिरच्या 3 ते 4, शेंगदाणे अर्धा कप, जिरे 1 लहान चमचा, तेल मोठे 2 चमचे, मीठ चवीनुसार, पाणी 2.5 वाट्या। रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग पाहूयात पौष्टिक वरईचा उपमा कसा बनवायचा। वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनिटे बाजूला ठेवा। कढईत तेल गरम करा, त्यात जिरे हिरव्या मिरच्या परतवून घ्या। फोडणीत बटाट्याचे काप घालून चांगले मऊ होईपर्यंत परतवून घ्या। त्यात 2.5 कप पाणी घाला, चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे टाका। पाण्याला चांगली उकळी येऊ द्या। उकळी आल्यावर भिजवलेली भगर पाण्यात टाका। गॅस मंद आचेवर करा आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे वाफ काढून घ्या। वरून ओले खोबरे व कोथिंबीर घालून गरमागरम उपमा सर्व करा। आणि रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छान छान खमंग रेसिपी सोबत।